नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला झणझणीत अशी वाटाणा बटाट्याची मिक्स भाजी दाखवणार आहे। तर त्यासाठी काय काय मसाला घेतलेला आहे तो आपण बघून घेऊयात। मी ते सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेले, लाल मिरच्या, धने, थोडेसे शेंगदाणे, आलं लसूण आणि कांदा घेतलेला आहे। आता हे जे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला तव्यावर तेल टाकून छान असे लालसर रंगावर भाजून घ्यायचे। ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तेल टाकून चांगल्या भाजल्याने आपल्या भाजीची चव खूप छान लागते। आता इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो तव्यावर टाकून घेतलेला आहे। थोडंसं आपल्याला यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि हा जो कांदा आहे तो चांगला काळा होईपर्यंत आपल्याला एक 5 मिनिटासाठी छान असा भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर त्यातच मी थोड्याशा लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, त्याही आपल्याला चांगल्या काळसर रंगावर भाजून घ्यायच्या आहेत। मसाला आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। मसाला भाजल्याने मग आपल्या भाजीची चव खूप छान लागते। आता ह्या दोन्ही गोष्टी भाजून झालेल्या आहेत त्या मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि जे सुकं खोबरं मी चिरून घेतलेलं होतं ते आपण आता भाजून घेणार आहोत। त्यात आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे खोबरं देखील आपल्याला चांगलं काळसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। घट्टपणा येण्यासाठी आपण इथे सुकं खोबरं आणि शेंगदाणे वापरतोय। तुमच्याकडे जर हरभऱ्याची डाळ असेल किंवा मग फुटाणे असतील तर तुम्ही तेही वापरू शकतात किंवा मग मगजही आपण इथे वापरू शकतो। बघा हे खोबरंही आता भाजून तयार आहे, तेही आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। इकडे मी काही धने घेतलेले, ते धने मी इथे टाकून घेणार आहे। तवा गरम असल्यामुळे धने लगेचच 2 मिनिटांमध्ये भाजून तयार होतात। आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे जे मसाले आहेत ते मसाले आपल्याला मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचे। ही जी पेस्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित बारीक करायची जेणेकरून मग भाजी आपली छान बनते। बघा या पद्धतीने मसाला मी भाजून घेतलेला आहे। आता तो मिक्सरमध्ये टाकून पाणी टाकून चांगली मऊसूत अशी आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही जी भाजी आहे ती चवीला खूप छान लागते, ती तुम्ही चपातीसोबत किंवा मग भाकरीसोबत खाऊ शकतात। बघा या पद्धतीने मी आता याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। इथे मी वाटाणा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कढाई मी ते गॅसवर ठेवून घेतलेली आहे, त्यात आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल चांगलं आपल्याला इथे तापू द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यात आपण काही मसाले टाकून घेणार आहोत, ज्यात मी जिरे आणि मोहरी अगोदर टाकून घेतलेली आणि ती छान तडतडलेली आहे। त्यातच मी आता एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि हा टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये असाच 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। तेल तापलेलं असल्यामुळे हा जो टोमॅटो आहे तो लवकरच मऊ पडतो। बघा इथे टोमॅटोही आपला शिजून तयार आहे। आता त्यामध्ये मी काही मसाले टाकणार आहे, ज्यात मी लाल तिखट, हळद पावडर आणि गरम मसाला टाकून घेणार आहे। लाल तिखट टाकताना मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे, कारण ऑलरेडी आपण लाल मिरच्या मसाल्यामध्ये भाजून घेतलेलं आहे। आपली जी भाजी आहे मग ती खूप झणझणीत होते, म्हणून मग इथे मी मसाले थोडे कमीच टाकलेले आहेत। आता हे जे मसाले आहेत ते आपल्याला चांगलेसे परतून घ्यायचे। 1-2 मिनिटांमध्ये आपला जो मसाला आहे तो परतून तयार होतो। आता आपण मिक्सरमध्ये वाटलेला जो मसाला आहे तो यात टाकून घ्यायचा आहे। तोही चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। याला छान तेल सुटलं की त्यात आपल्याला थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। नंतर आपण जे वाटाणा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपल्याला यात ॲड करून घ्यायचा आहे। आता हा मसाला बघा मी 5 मिनिटांसाठी छान असा परतून घेतलेला आहे। यातच मी आता वाटाणा आणि बटाटा ॲड करून घेणार आहे। हे मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे ना। आता साधारण 1 तांब्या एवढं पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। आता हा वाटाणा बटाटा मी मसाल्यात छान कोट करून घेतलेला आहे। यात मी आता चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून घेणार आहे। ही जी भाजी आहे ती चवीला खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास माझ्या चॅनलही सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आता यावर मीठ टाकून नंतर मी ते झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी ही भाजी शिजून घेतलेली आहे। 10 मिनिटांनंतर बघा मस्त अशी आपली ही भाजी इथे बनवून तयार आहे। ही तुम्ही भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत खाऊ शकतात। चवीला ती खूप छान लागते, शिवाय झणझणीत अशी बनवून तयार होते। त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा।